राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला। शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते निधीचं वितरण होणार आहे। 7000 कोटी रुपयांची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी सरकारचा आतापर्यंतचा मोठा निर्णय। डीबीटीच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। होय, राज्यातील शेतकरी बांधवांनो, आता काळजी करू नका, चिंता करत बसू नका। सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय आता घेण्यात आलेला आहे। बघा, आता नमो शेतकरी योजनेचे 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये कधी मिळणार असा प्रश्न आपल्या शेतकरी बांधवांच्या मनामध्ये होता। पण आता याची चिंता शेतकऱ्यांची मिटलेली असून लाखो शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। बघा, आता हे 2,000 रुपये जी नमो शेतकरी योजनेची रक्कम आहे, अशी टोटल 4000 रुपये रक्कम तुमच्या बँक खात्यात हे पैसे पूर्ण आता जमा होतील। कोणत्याही क्षणी हे वाटप सुरू होत असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे आता यायला सुरुवात होणार आहे। मग चला, आता हे पैसे कोणकोणत्या शेतकऱ्यांना सर्वात आधी मिळणार, नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये डीबीटीच्या अंतर्गत आता कशा प्रकारे वाटप होणार आहे आणि कधीपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा होतील, सर्व काही मी लगेच सांगणार असून यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। आणि शेतकरी बांधवांनो, जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, म्हणजे तुम्हाला प्रत्येक बातमी या चॅनलवरती सर्वात आधी बघायला मिळेल। तर चला पाहूयात। तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी अखेर आनंदाची बातमी समोर आलेली आहे। राज्यातील लाखो शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यात पूर्ण पैसे जमा होणार आहेत। बघा, इथं काय सांगितलं आहे, सध्या अशी एक मोठी हालचाल सुरू असल्याची आता बातमी समोर आलेली आहे की त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। म्हणजे फक्त आता नमो शेतकरी योजनेचेच पैसे बळीराजाच्या खात्यावरती येणार नाहीत, तर शेतकरी बांधवांनो, आता पीक विम्याची पण रक्कम तुम्हाला भेटणार आहे आणि ती 17 ते 18 हजार रुपये तुमच्या खात्यावरती टाकण्याचा निर्णय झालेला पण आहे। काही ठिकाणी पैसे वाटप पण सुरू केलेले आहेत। म्हणजे बघा, शेतकरी नाराज राहू नयेत याकरिता सरकार पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे पूर्णपणे देणार आहे। तर बघा, या ठिकाणी निधी वितरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे। पण इथेच एक मोठा प्रश्न निर्माण होतो की जर प्रक्रिया अंतिम टप्प्यात असेल तर पैसे अजून खात्यात आले का नाहीत? आता बघा, पैसे खात्यात का आले नाहीत, तर आता प्रक्रिया जी आहे पीक विम्याची ती आता पूर्ण झालेली असून आता इथून पुढे पूर्ण पैसे यायला आता सुरुवात होत आहे। आणि ही पैशांची रक्कम नमो शेतकरी योजनेची जी असेल ती पण डीबीटीच्या माध्यमातून आता 2 टप्प्यात 4000 रुपये येणार आहेत आणि पीक विम्याचे हे 17 ते 18 रुपये हे आता डीबीटीच्या अंतर्गतच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। म्हणजे बघा, आतापर्यंत तुम्हाला वाट बघावी लागत होती ती म्हणजे पैशासाठी, पण आता चिंता तुमची मिटलेली असून आता डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या माध्यमातून एकदा तिकडून पैसे वाटप सुरू झाले की इकडे 30 ते 35 मिनिटात नमो शेतकरी योजनेचे पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील आणि इकडे पीक विम्याचे पण 17 ते 18 रुपये मिळतील। बघा, आता जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला पीक विम्याची रक्कम आणि नमो शेतकरीची 4000 रुपये रक्कम सर्वात आधी मिळेल। ते का तर तुम्हाला सांगतो, कारण की सरकारने शेतकऱ्यांना 2 कामे करायला सांगितली आहेत। जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे शेतकऱ्यांनी केली नाहीत तर पीक विमा आणि नमो शेतकरीचे पैसे भेटणार नाहीत। जर नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये आता पाहिजे असतील तर ही 2 कामे लवकर करून घ्या आणि पीक विमा पाहिजे असेल तरी ही 2 कामे करून घ्यायची आहेत। मग चला, आता कोणती 2 कामे करून घ्यायची आहेत जेणेकरून नमो शेतकरीचे पण 4000 रुपये येतील आणि पीक विम्याचे पण 18,000 रुपये लगेच आपल्या खात्यात येतील, याबद्दलची संपूर्ण माहिती सांगतो। आणि पहिल्या टप्प्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे, पीक विम्याचे पैसे या 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या पण बँकेच्या खात्यात सर्वात आधी पैसे शेतकरी बांधवांनो वाटप होणार आहेत। मग चला, कोणकोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे वाटप होणार आहेत त्या जिल्ह्यांची मी तुम्हाला नावं सांगतो। आता यादी पाहण्यासाठी शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पहा।
तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी मोठी अपडेट आलेली असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पूर्ण पैसे वाटपाचं नियोजन झालेलं आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीच्या अंतर्गत सर्व पैसे जमा होणार असल्याने बळीराजा खुश झालेला आहे. बळीराजासाठी ही दिलासा देणारी खुश खबर आहे असं पण आपण म्हणू शकतो. बघा पैसे कधी येणार, रोज शेतकरी प्रतीक्षा वाट बघत होते. नमो शेतकरी योजनेचे पैसे नेमके कधी येणार. पुन्हा लगे मधातच अफवा आले की ज्यांना कर्जमाफी मिळणार आहे त्यांना नमो शेतकरीचे पैसे मिळणार नाहीत. पण तसं काही नाहीये. कर्जमाफी मिळाली तरी नमो शेतकरीचे पण पैसे शेतकरी राजाच्या खात्यामध्ये बळीराजालाही मिळणारच आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात हे पूर्ण 4,000 रुपये आता 2 टप्प्यांमध्ये 9वा आणि 10वा हप्ता डायरेक्ट शेतकऱ्यांना सरकार द्यायला आता सुरुवात करणार आहे. आणि कोणत्या क्षणी तुमच्या मोबाईलवरती मेसेज येतील की पैसे जमा झाले म्हणून. बघा आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता लगेच वाटप कोणत्या क्षणी सुरू होईल आणि तुम्हाला मेसेज येईल क्रेडिट युअर अकाउंट 2,000 रुपये असा मेसेज आला की समजायचं 9व्या हप्त्याचे 2,000 आले. आणि त्यानंतर क्रेडिट युअर अकाउंट 2,000 रुपये असा आणखीन दुसरा मेसेज आला की समजायचं नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याचे. असे सरकारने 2 हप्ते नमो शेतकरीचे 4,000 रुपये दिलेत म्हणून हे लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईलवरतीच कळणार आहे. 4,000 रुपये आल्याचा मेसेज कोणत्या क्षणी आता तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दिसणार असून पूर्ण पैसे बळीराजाच्या खात्यावरती हे जमा केले जाणार आहेत. त्यामुळे कोणतेही शेतकरी आता नाराज राहणार नाहीत असं आपण स्पष्टपणे म्हणू शकतो. तर बघा आता मग या ठिकाणी सरकार काय काय वाटप करणार आहे, किती रुपये पैसे शेतकऱ्यांना देणार आहे, आज देणार आहे की पुढच्या 2 ते 3 तासात पूर्ण पैसे वाटप होणार आहेत, नेमकं पैसे वाटप कधीपासून होणार. तर चला आता सर्व काही या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार असून इथून पुढचा राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि बघा सरकारचं म्हणणं आहे ही 2 कामे करा तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. सरकारने सांगितलेली ही कामे करावी लागतील. जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे शेतकऱ्यांनी केली नाहीत तर पैसे हे जमा होणार नाहीत. त्यामुळे सगळ्यांनी ही गोष्ट आता लक्षात घ्यावी. बघा आता शेतकरी बांधवांनो कोणकोणती 2 कामे करायची याबद्दलची आता संपूर्ण माहिती पाहण्याचं आपण काम करणार आहोत. तर बघा आलेल्या माहितीनुसार आता डीबीटीच्या अंतर्गत 4,000 रुपये नमो शेतकरीचे पण लगेच तुमच्या खात्यावरती येतील. त्यामुळे ही 2 कामे करून घ्या. आणि ही कामे केल्याचा आणखीन एक फायदा होणार आहे तो म्हणजे पीक विम्याचे पण तुम्हाला 17,000 ते 18,000 रुपये मिळणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये या 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे सर्वात आधी जमा होणार आहेत. मग चला कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पैसे जमा केले जाणार आहेत अशा जिल्ह्यांची यादी या ठिकाणी बघूयात. बघा शेतकरी बांधवांनो जर या जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल ना तर तुम्हाला आता लवकर हे 4,000 रुपये नमो शेतकरीचे 2 हप्त्याचे मिळतील. ते 2 टप्प्यात मिळणारच आहेत. पण पीक विमा नुकसान भरपाई 17,000 रुपये, काहींना 18,000 रुपये, काहींना 13,000 रुपये, काहींना 15,000 रुपये अशी रक्कम सरकारच्या माध्यमातून पूर्ण वाटप केली जाणार आहे. पूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यावरती देण्यात येणार असून शेतकरी बांधव चांगलेच खुश होणार आहेत असं पण आपण स्पष्टपणे म्हणू शकतो. आतापर्यंतचा सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आलेला आहे. तर चला मग या ठिकाणी आपण पाहूयात कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आता वाटप सुरू होत आहेत. कारण आता नमो शेतकरीचे पैसे सरकार पूर्ण देऊन टाकणार आहे. पूर्ण उशीर झाल्यामुळे सर्वांच्या खात्यात आता पैसे येणार आहेत. मग चला कोणती 2 कामे करायची आणि कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत त्या जिल्ह्यांची तुम्हाला मी नावं सांगतो. तर बघा या ठिकाणी आता पूर्ण यादी आलेली असून सर्व शेतकरी बांधवांना आता सर्वात मोठा दिलासा मिळणार आहे असं पण आपण म्हणू शकतो. डीबीटीच्या अंतर्गत हे पूर्ण पैशांचं वाटप शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती केलं जाणार आहे. प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे यायला सुरुवात होणार आहे. तर चला या ठिकाणी आता आपण यादी बघूयात आणि कोणती 2 कामे करायची ते पण तुम्हाला सांगतो आणि नेमके कधीपर्यंत हे सर्व पैसे जमा होणार ते पण लगेच तुम्हाला बघायला मिळेल. आता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. थोडासा व्हिडिओ आता राहिलेला आहे. बघा या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे की 2,000 रुपये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे. त्यानंतर बघा आणखीन 2,000 रुपये प्लसमध्ये रक्कम आहे ती म्हणजे 10व्या हप्त्याची. हे टोटल झाले 4,000 रुपये. आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो ही पूर्ण रक्कम जी आहे ती डीबीटीच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असून लाखो शेतकरी बांधवांना आता या माध्यमातून चांगला दिलासा मिळणार आहे. यानंतर बघा 18,000 रुपये रक्कम या ठिकाणी दर्शवली आहे ती म्हणजे पीक विम्याची रक्कम आहे. 18,000 रुपये हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे. आणि नुकसान भरपाईची वेगळीच रक्कम आता
शेतकऱ्यांना दिली जाणार आहे आणि खाली सांगितलं आहे पहिला टप्पा हा या पैसे जे आहे ती पूर्ण 11 जिल्ह्यात सर्वात आधी जमा होतील, त्यानंतर पुन्हा बाकीच्या जिल्ह्यामध्ये पण लगेच हे पैसे जमा केले जाणार आहेत। मग चला आता सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचे 4,000 18,000 रुपये, पीक विम्याचे नुकसान भरपाईचे 20-21,000 रुपये कोणकोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी वाटप सुरू होत आहेत। आता त्या जिल्ह्यांची मी तुम्हाला नावं सांगतो। जर यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल, तुम्ही ज्या तालुक्यात राहता त्या तालुक्याचं नाव असेल तर तुमच्या खात्यात हे सर्वात आधी आता पैसे जमा होणार आहेत। बघा यामध्ये पहिला जिल्हा आपल्याला बघायला मिळत आहे तो म्हणजे शेतकरी बांधवांनो तो जिल्हा आहे आपला धाराशिव जिल्हा। धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यात पूर्ण पैसे आता डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार असून लाखो शेतकरी बांधव चांगलेच खुश होणार आहेत। पूर्ण पैशांचं वाटप शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती केलं जाणार असून सर्व रक्कम ही आता जमा केली जाणार आहे। त्यामुळे काळजी करत बसू नका किंवा शक्यतो आता चिंता देखील करत बसू नका। सर्वात मोठी घोषणा सरकारने केलेली आहे आणि बघा आता या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यात 9व्या हप्त्याचे नमो शेतकरीचे आता 2,000 रुपये यायला सुरुवात होणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता पण लगेच दिला जाणार असून धाराशिव जिल्ह्यात सर्वात आधी या 4,000 रुपयांचं वाटप आता केलं जाणार आहे। जर तुम्ही या जिल्ह्यातील राहणारे असाल तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती पूर्ण पैसे जमा होतील आणि एक दिलासा तुम्हाला नक्कीच राज्य सरकारच्या माध्यमातून मिळेल असं पण आपण म्हणू शकतो। हे पूर्ण पैसे शेतकरी बांधवांनो तुम्हाला सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यात येणार आहेत आणि यामध्ये धाराशिव जिल्हा असून बघा धाराशिव जिल्ह्यात आता पैसे काल बऱ्याच जणांना मागच्या 1-2 दिवसात मिळाले असतील, ते म्हणजे पीक विम्याचे काहींना 17,000 रुपये, कारण सध्या पीक नुकसान भरपाईची रक्कम धाराशिव जिल्ह्यात वाटप सुरू आहे। काहींच्या खात्यावरती 13,000 रुपये, काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती 18,000 रुपये तर अक्षरशः काहींना 20,000 रुपयांपर्यंत पैशांचं वाटप हे धाराशिव जिल्ह्यामध्ये जाहीर केलेलं आहे आणि बऱ्याच जणांच्या खात्यात पैसे पण हे जमा झालेले असतील। ज्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील त्यांना पण काळजी करण्याची गरज नसून त्यांना पण लवकरच पैसे मिळतील, त्यामुळे काळजी करू नका। सर्व रक्कम डीबीटीच्या अंतर्गत राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे आणि सर्व शेतकरी बांधव चांगलेच खुश होणार असून सर्वांना एक मोठा दिलासा मिळणार आहे असं पण आपण म्हणू शकतो। बघा आता डीबीटीच्या अंतर्गत हे पैशांचं वाटप या जिल्ह्यात पण सुरू आहे। बघा आता तुमच्या पण खात्यावरती हे पूर्ण पैसे जमा होतील। आता यानंतरचा यादीतील दुसरा जिल्हा कोणता आहे तर या ठिकाणी आता पैसे वाटप होणाऱ्या पुढच्या जिल्ह्यांची यादी आपण पाहूयात। बघा या ठिकाणी आता पुढील यादी आलेली असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पूर्ण पैशांची रक्कम ही जमा होणार आहे। सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यामध्ये पूर्ण पैसे वाटप होणार असून लाखो शेतकरी बांधवांना आता चांगला दिलासा मिळणार आहे असं पण आपण म्हणू शकतो। सर्व पैशांची रक्कम ही आता तुमच्या खात्यावरती येईल आणि पूर्ण रक्कम तर ही डीबीटीच्या अंतर्गत तुमच्याच बँकेच्या खात्यावरती वाटप केली जाणार आहे। तर बघा मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। या ठिकाणी आता पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड जिल्हा। बघा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे मिळाले आहेत। आता फक्त नमो शेतकरी योजनेची राहिली आहे ते म्हणजे 2,000 रुपये 9व्या हप्त्याचे, 2,000 रुपये 10व्या हप्त्याचे, असे 4,000 रुपये आता नमो शेतकरीचे पण या जिल्ह्यात कोणत्याही क्षणी वाटप होणार असून मोबाईलवरती आता मेसेज येतील। नांदेड जिल्ह्याचं नाव जाहीर झालेलं असून लाखो शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा आता मिळणार आहे आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्ण रक्कम डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहे असं पण आपण म्हणू शकतो। बघा आत्तापर्यंतची सर्वात मोठी दिलासा देणारी आणि आनंदाचीच बातमी ही नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आहे असं पण आपण म्हणू शकतो। पूर्ण पैशांचं वाटप या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती होणार असून लाखो शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार आहेत आणि सर्वात मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे असं पण आपण स्पष्टपणे म्हणू शकतो। तर बघा आता काळजी करू नका, या ठिकाणी पूर्ण पैसे आणि बघा पीक विमा नुकसान भरपाईचे 20,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात या ठिकाणी जमा झालेले आहेत। काहींना 19,000 रुपये मिळाले आहेत, काहींच्या खात्यामध्ये 18,000 रुपये ही जमा झालेले आहेत। ही पूर्ण रक्कम सरकारने आता दिलेली आहे। बघा ही रक्कम टोटल जमा आहे। ज्यांना मिळालं नसेल त्यांना पण वाटप होईल। 900 कोटींपेक्षा अधिकचा निधी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप करण्यासाठी जाहीर केलेला आहे। पण बघा आता नमो शेतकरी योजनेची 4,000 रुपये, पीक विम्याचे 17,000 रुपये हे पैसे मिळणार तर आहेत, पण हे पैसे मिळवण्यासाठी 2 कामे शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्याला करायचीच आहेत। जर ही 2 कामे केली नाहीत तर तुम्हाला पण पैसे भेटायचे नाहीत। मग चला आता कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून नमो शेतकरी योजनेची सर्व रक्कम आणि पीक विम्याची सर्व रक्कम तुम्हाला मिळेल, याबद्दलची आता मी माहिती तुम्हाला सांगण्याचं काम करतो। यासाठी आता फक्त राहिलेला व्हिडिओ तुम्ही
आता लक्ष देऊन पाहत चला, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण सविस्तर अशी अपडेट शेवटपर्यंत पाहिल्यानंतर सर्व काय आता व्यवस्थित समजणार आहे. तर चला या ठिकाणी आता संपूर्ण माहिती बघूया. तर बघा या ठिकाणी आता पहिलं काम तुम्हाला कोणतं करायचं आहे, तर बघा शेतकरी बांधवांनो, KYCचं हे काम जर केलं नसेल तर मग पूर्ण रक्कम मिळणार नाही. त्यामुळे हे काम लवकरात लवकर करून घ्या. DBTच्या माध्यमातून पूर्ण रक्कम सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार असून जे शेतकरी KYC करणार नाहीत त्यांच्या खात्यावरती सर्वात आधी ही रक्कम येणार नाही, ही पण गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे तात्काळ KYC करून घ्या, म्हणजे पूर्ण पैसे नमो शेतकरी योजनेचे तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होतील आणि एक मोठा दिलासा तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही आहे. त्यामुळे KYC करा, तरच पैसे सर्वात आधी येणार आहेत. त्यानंतर दुसरं काम, आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक आणि बँक खात्याशी संलग्न करा. जर हे काम तुम्ही केलं नाही तर तुम्हाला पैसे मिळायचे नाहीत. हे काम केलं तरच नमो शेतकरी योजनेचे पैसे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती वाटप केले जाणार आहेत. ही देखील गोष्ट आता सर्व शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायची आहे. ही सर्व कामं देखील आता शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर करणं देखील गरजेचं आहे असं पण आपण म्हणू शकतो. त्यामुळे आता ही 2 कामे करा, तरच तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे पूर्णपणे 4,000 रुपये आणि पीक विम्याची रक्कम 17,000 रुपये आता जमा होईल. तर चला, कधीपर्यंत जमा होणार, आजच जमा होणार आहे का, कोणकोणत्या जिल्ह्यात आता वाटप सुरू केलं जाणार आहे, संपूर्ण यादी या ठिकाणी आता आपण राहिलेल्या व्हिडिओत पाहणार आहोत. आता राहिलेला 1 मिनिटाचा व्हिडिओ पहा, म्हणजे नेमके कधी पैसे जमा होणार हे सर्व काही व्यवस्थित कळेल. तर बघा या ठिकाणी आता शेतकरी बांधवांनो, पहिलं काम कोणतं करायचं, दुसरं कोणतं करायचं ते सांगितलं, पण पैसे कधी जमा होणार हे पाहूयात. बघा या ठिकाणी सांगितलं आहे, सध्या प्रत्यक्ष शेतकरी चौकशी करत आहेत की हप्ता कधी येणार, कारण शेतकऱ्यांना आता गरज आहे. विषय आता उशीर तर एवढा झालेला आहे की शेतकरी बांधव नाराज झालेले आहेत. पण बघा शेतकरी बांधव नाराज राहू नयेत याकरिता सरकारने आता मोठी घोषणा केलेली असून 9वा 10वा हप्ता तर येणारच आहे. तो 2 टप्प्यात 4,000 रुपये येतीलच, पण पीक विम्याचे पैसे पण शेतकऱ्यांना 17,000 रुपये द्यायचे आहेत. म्हणजे ही सर्व रक्कम शेतकऱ्यांना दिली की कोणते शेतकरी नाराज राहणार नाहीत, सर्व शेतकरी खुश राहतील आणि एक मोठा दिलासा शेतकरी बांधवांना नक्कीच मिळेल असं पण आपण म्हणू शकतो. तर बघा या ठिकाणी 9व्या 10व्या हप्त्याचे 4,000 रुपये पूर्ण जमा होणार आहेत आणि 17,000 रुपये पण पूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यावरती DBTच्या अंतर्गत येणार आहेत. यामुळे सर्व शेतकरी बांधव चांगलेच खुश होतील असं पण आपण म्हणू शकतो. बघा पुढे सांगितलं आहे की नमो शेतकरी योजनेची आता पैसे वाटपाची चिंता मिटलेली आहे. बघा आता गेल्या वर्षीची रक्कम तर शेतकऱ्यांना मिळाली, पण आताच उशीर झालेला होता. आता ही रक्कम पण शेतकऱ्यांना पूर्ण मिळणार असून शेतकरी आता चांगलेच खुश होणार आहेत. आणि पीक विम्याची रक्कम पण हंगामासाठी, खरीप हंगामासाठी राज्यातील 33 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना एकूण 1,945 कोटी रुपयांची मंजूर झालेली आहे. आणि ही पूर्ण रक्कम आता खात्यात जमा झालेली रक्कम जर पाहायला गेलं तर 92% रक्कम म्हणजेच 1,780 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आधीच जमा झालेले आहेत. राहिलेले पैसे पण आता उर्वरित 33 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असून यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पण पैसे या 36 जिल्ह्यात जमा होणार आहेत. आणि पीक विमा नुकसान भरपाईचे 33 जिल्ह्यात हे पूर्ण पैसे शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा होणार आहेत. त्यामुळे काळजी करू नका किंवा चिंता करत बसू नका. सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णयच राज्य सरकारच्या माध्यमातून आता करण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीचे हे मोठ्या प्रमाणात पैशांचं वाटप राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झाल्याने शेतकरी आता चांगलेच खुश झालेले आहेत आणि शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा आता मिळत आहे असं पण आपण म्हणू शकतो. यामुळे तुम्ही आता काळजी करत बसू नका किंवा चिंता देखील आता करत बसू नका. सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णयच राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे घेण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आता पूर्णपणे मिटलेली आहे असं पण आपण म्हणू शकतो. तर बघा शेतकरी बांधवांनो, आता हे पैसे पुढच्या 5 ते 6 दिवसात म्हणजेच की शेतकरी बांधवांनो येणाऱ्या आता ऑगस्टच्या 15 ऑगस्ट नंतर शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते एकत्र मिळू शकतात अशी माहिती सूत्रांकडून आलेली आहे. त्यामुळे आता जरी थोडाफार उशीर झाला तरी पैसे मिळणार आहेत. योजना बंद झालेली नाही, त्यामुळे काळजी करू नका किंवा चिंता करत बसू नका. आता पूर्ण 4,000 रुपयांची रक्कम आपल्या बँकेच्या खात्यावरती येऊन जाईल आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच मिळेल असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. आणि पीक विम्याचे 17,000 रुपये वाटप सुरू आहे. ज्यांना मिळाले नसतील त्यांना पण आता लवकरच मिळून जातील. ही एक सर्वात मोठी खुशखबर आहे असं पण आपण म्हणू शकतो. तर भेटूयात येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.